नमस्कार, मी प्रियंका गडवे. जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. एरवी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसून जिल्ह्याचा गाडा नियोजनबद्ध चालवणारे जिल्हाधिकारी शेती कामातही तरबेज असल्याचं दिसून आलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये शेती पिकांच्या पाहणीसाठी गेलेल्या जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी चक्क टोकन यंत्र घेऊन पेरणी केली आहे. खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पीक लागवडीची पाहणी केली. तसेच बियाणे, खते, औषधी विक्रेत्यांच्या दुकानांना भेट देऊन तपासणी करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चाही केली. एवढेच नाही, त्यांनी टोकन यंत्र घेऊन एका शेतात पेरणीचाही आनंद घेतला. यावेळी उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी पाऊस आणि पीक लागवडीची माहिती दिली. जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे सरासरी लागवड क्षेत्र 6,19,696.46 हेक्टर असून आज अखेर 119 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये एकूण 70,099 हेक्टर इतक्या क्षेत्रावर म्हणजे 11.31% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या स्थितीमध्ये पाऊस चांगला पडत असल्यामुळे लागवडीचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सिंधी काळेगाव येथील शेतकरी विष्णुपंत गिराप यांच्या शेतात भेट देऊन सोयाबीन टोकन पद्धतीने लागवडीबाबत पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वतः बियाणे लागवड केली. यानंतर परिसरातील कृषी सेवांना भेट देऊन त्यांनी बियाणे, रासायनिक खते यांच्या उपलब्धतेबाबत तपासणी करून खातर जमा केली. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची कृषी सेवा केंद्रांनी तसेच खरीप हंगामाची पेरणी पूर्ण होईपर्यंत कृषी विभागाने याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या आहे. यावेळी तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी हे देखील उपस्थित होते. भीक मागून पैसे आणण्यासाठी मद्यपी पित्याने पोटच्या लेकरास लोखंडी सळईने चटके दिल्याचा संतापजनक प्रकार जालनामध्ये घडला आहे. जालना शहरातील मंगळ बाजार भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून आरोपी पित्याविरुद्ध कारवाई करणार असल्याचे बाल कल्याण समितीने सांगितले. भीक मागून मुलाने पैसे आणावे म्हणून जालन्यात एका मद्यपीने आपल्या पोटच्या 6 वर्षाच्या मुलाला लोखंडी सळईने चटके देऊन गंभीर जखमी केलंय. ही घटना जालना शहरातील मंगळ बाजार परिसरात घडली आहे. या मुलावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून दरम्यान चाइल्डलाईनच्या अधिकाऱ्यांनी जखमी बालकास भेट देत धीर दिला आहे. या घटनेबाबत सदर बाजार पोलिसांना बाल न्याय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांनी दिली आहे. सर, जालन्यामध्ये काल एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एका पित्यानेच आपल्या मुलाला चटके दिलेले आहेत. हो. त्या संदर्भात काय माहिती आहे? पित्याने बालकास लोखंडी सळीने चटके दिले. त्याबाबत आपल्याकडे चाइल्डलाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून माहिती प्राप्त झाली. या प्राप्त माहिती आधारे आपण पोलीस स्टेशन, सदर बाजार पोलीस स्टेशन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना बाल न्याय अधिनियम 2015च्या कलम 74 आणि 76 नुसार गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिलेले. बालकांचे वैद्यकीय उपचार जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी चालू आहे. तेथील अहवाल प्राप्त होतात. आपण ज्यांनी हे कृत्य केलं त्यावर FIR दाखल करू. सर, काय कारणानं हा बालकाला प्राथमिक माहिती अशी आमच्यापाशी आली की बालकाला तो भीक मागण्यासाठी पाठवत होता
आणि बालकांनी नकार दिल्यामुळे त्याला मारहाण झाली. पण हे बालन्याय अधिनियम 2015ला अशोभनीय गोष्ट आहे. त्यामुळं असं कोणी कृत्य केलं असेल त्यावर आम्ही निश्चित कारवाई करू. कारवाईचं पत्रसुद्धा आपण जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना दिलेलं आहे. 2 दिवसात FIR होईल. सर काय नाव आपलं? माझं नाव एकनाथ राऊत, अध्यक्ष बालकल्याण समिती जालना. सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आज या मागण्यासंदर्भात जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. आज या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे 8 तारखेपासून अंतरावली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे. आणि त्यांची तब्येत अत्यंत म्हणजे काल बघितलं तर खालावलेली आहे. आणि त्यांच्या तब्येतीचं काहीतरी शासनाने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. कारण त्यांच्या प्रशासनातला एकही आजपर्यंत 5 दिवसामध्ये प्रशासनाचा कोणताही व्यक्ती या ठिकाणी येऊन त्यांनी कोणत्या प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणून आज आम्ही क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारीमार्फत राज्य शासनाला निवेदन दिलं. आमच्या मागण्या वाशी या ठिकाणी ज्यावेळेस मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा केला आणि त्या ठिकाणी राज्य शासनाने सगळे सोयरेसाठी त्यांनी आश्वासन दिलं. तसेच या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या तरुणावर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे वापस पाठीमागे घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी दिलं होतं. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हा एकच आहे हेही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. परंतु अद्यापही त्या राज्य शासनाने या मराठा समाज या कोणत्याही मागणीचं अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेली नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी या राज्य शासनाचा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि त्याच अनुषंगाने जे आज मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी बसलेले 5 दिवसापासून आपण बघतोय अन्नाचा एकही कण त्यांच्या पोटात नाही आणि त्यांची तब्येत अत्यंत म्हणजे न बघण्यासारखी झालेली आहे. म्हणून आज राज्य शासनाला आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून दिलेला आहे. जर का 2 दिवसामध्ये राज्य शासनाचा कोणता प्रतिनिधी येऊन त्यांनी ठोस अशी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन नाही दिलं तर या राज्य जिल्ह्यात नाही तर पूर्ण राज्यभरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन मराठा समाज करेल. मनोज जरांगे पाटील यांचा आज पाचवा दिवस आहे उपोषणाला. त्यांची प्रकृती अत्यंत खालवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि या अगोदरही शासनाने शिंदे सरकारने आम्हाला वेळोवेळी येऊन सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला कुणबीमध्ये तुमचा समावेश करू. तीसुद्धा आमची कुठलीही मागणी मान्य केली नाही. त्यानंतर आम्ही तुमच्यावरती झालेले जे काही गुन्हे आहेत ते गुन्हेसुद्धा आम्ही परत घेऊ. हे वेळोवेळी हे सरकार आमच्याशी खोटं बोलत आहे. आणि येत्या 2 दिवसाचा वेळ आम्ही दिलेला आहे. फक्त या 2 दिवसामध्ये जर का आमचा मनोजदादांचं आंदोलन जे उपोषण आहे ते जर का पूर्णपणे यशस्वी झालं नाही किंवा आमची मागणी पूर्ण केली नाही तर या 2 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. जालना शहर महानगरपालिका हद्दीमध्ये मोडकळीस आलेल्या तब्बल 900 मालमत्ताधारकांना महानगरपालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या वतीनं या सर्व इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतर इमारत पाडण्यास कारवाई केली जाणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्या इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहे. अशा घटनांमध्ये जीवितहानी यासह आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिकेच्या वतीनं जालना शहरातील तब्बल 900 मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आले आहेत. ज्या मालमत्ताधारकांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत अशा मालमत्ताधारकांना या नोटीस बजावण्यात आल्या आहे. स्वच्छता विभागाच्या वतीनं या इमारतींचे सध्या सर्वेक्षण सुरू असून त्यानंतर इमारती पाडण्यासंदर्भात कारवाई सुरू केली जाईल अशी माहिती जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे. जे जुने घर आहेत किंवा पडझडीचे घर आहेत त्यांना काही नोटीस वगैरे बजावल्या आहेत का मान्सूनपूर्वी वगैरे जे की आपण त्यांना नोटीस वगैरे दिल्या आहेत का? आपण दरवर्षीच ह्या नोटिसा देतो आणि एकदा दिलेली नोटीस जोपर्यंत ते पाडत नाहीत किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करून स्ट्रक्चर स्थिर करत नाहीत तोपर्यंत ती लागू राहते.
आपण साधारणपणे 900पेक्षा जास्त घरांना आत्तापर्यंत नोटिसा दिलेल्या आहेत. त्यामध्ये या वर्षीच्या 50-60 नोटिसांचा समावेश आहे. तर त्याचा आपण रिव्ह्यू घेतो की यामधली किती लोकांनी दुरुस्ती करून घेतली, काय घेतली, किती लोकांनी त्या इमारती पाडल्या. कारण त्यांनी आपल्याकडे कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार केलेला नाही, केवळ आपल्याकडून नोटिसा गेलेत. परंतु ज्या मालकाची घरं आहेत त्या मालकांनी आपल्याकडे काय कारवाई केली याबाबत कोणताही अहवाल दिलेला नाही. खरं तर त्यांनी द्यायला पाहिजे, परंतु तसदी फार नागरिक घेताना दिसत नाहीत. तर आमचा माणूस, नगरपालिकेचा कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक प्रत्येक ठिकाणी जाऊन या 900 ठिकाणी प्रत्येक घराची, त्या स्ट्रक्चरची पाहणी करून तसा रिपोर्ट आम्हाला देणार आहे. त्यानंतर अंतिमतः ज्या इमारती येतील, जी संख्या येईल ती संख्या आपल्या त्या घरांसाठी आपली डिलॅपिलेटेडची नोटीस आहे ती लागू असेल. अशा किती शहरात धोकादायक इमारती आहेत? 900पेक्षा जास्त आहेत. आपण त्यांचा रिव्ह्यू घेतो आहे. तो अंतिम आकडा आपल्याला येत्या 10 दिवसामध्ये फायनल होईल. घाणेवाडी तलावाच्या सांडव्याची संरक्षण भिंत तुटल्याने जालना शहरातील पर्यावरणवाद्यांनी आंदोलन केलं होतं. आंदोलनाची दखल घेत तलावामध्ये दुरुस्ती करण्याची तयारी आता महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयाची विदारक अवस्था झाली आहे. तलावाच्या सांडव्यातील संरक्षण भिंत तुटली असल्याने तलावाला धोका निर्माण झालाय. ही बाब लक्षात आणून देत जालना जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी जालना शहरामध्ये आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची दखल घेत अखेर जालना शहर महानगरपालिका आयुक्तांनी आज घाणेवाडी जलाशयाची पाहणी केली आहे. या ठिकाणी सुमारे 20 ते 25 लाखांची तात्पुरती दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. आणि काही पाहणी वगैरे केली संरक्षण भिंतीची वगैरे, काय सांगायचं? घालेवाडी धरणाच्या आता मान्सून सुरू होतं आहे, त्यामुळे आपण धरणाची भिंत जी आहे तिच्या स्ट्रक्चर संदर्भात यापूर्वी पण बऱ्याच मेरी आहे किंवा डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन आहे यांच्या व्हिजिटमध्ये त्यांनी आपल्याला काही रिपोर्ट दिलेले आहेत की त्याच्या बळकटीकरणासंदर्भात आणि दुरुस्तीसंदर्भात आपल्याकडे त्यासाठी अनुदान उपलब्ध नसल्यामुळे आपण अनुदान मागणीसाठी शासनाकडे DPR सादर केलेला आहे. अनुदान येईल तेव्हा येईल, परंतु आज रोजी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काही उपाययोजना करणं आवश्यक होतं की जसं की मोठ्या प्रमाणात तिथं झाडं वाढलेली आहेत, खूप मोठी झाडं आहेत. तर त्याच्यामुळे त्यांच्या मुळामुळे भिंतीच्या मातीचा डॅम असल्यामुळे त्याला धोका पोहोचवू शकतो. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन ते पूर्णपणे क्लिनिंग करणं, तिथलं पिचिंग जे आहे ते थोडं डिस्टर्ब झालेलं आहे. त्या ठिकाणी मुरुम आणि जे एस्टिमेट इरिगेशननं दिलेलं आहे ते इरिगेशनसाठी आपण 15-20-25 लाखाचे एस्टिमेट त्यांचं काहीतरी आहे. तर ते जे काही त्यांनी पैसे मागितलेत, एस्टिमेट तयार केले, ते त्यांना आपण फुल डिपॉझिटवर त्यांच्याकडे ते त्यांना आपण पैसे वर्ग करतो आहे आणि त्यांच्याकडून साधारणपणे या महिन्याच्या शेवटपर्यंत काम करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पावसाळ्याच्या दिवसात कामं होतील का? तिथंपर्यंत पाणी यायला थोडा वेळ आहे. आत्ता माहीत नाही, पाणी असंच कंटिन्यू राहिलं तर थोडं कठीण आहे, परंतु मध्यंतरी आचारसंहितेमुळे आपल्याला ते काही फॉरवर्ड झालं नाही आणि आपण तांत्रिक मान्यता त्यांना मागितलेली होती, त्यांनी ती आपल्याला दिलेली नाही इरिगेशनने. त्यामुळे हा थोडा विषय 15-20 दिवस याच्यामध्ये गेलेत. तर आत्ता आम्ही ते प्राधान्यानं येणाऱ्या सोमवारीच त्यांच्याकडे पैसे वर्ग करतो आहे आणि आज रोजी आम्ही त्यांना पत्रही दिलं आहे की तुम्ही ते काम करून घ्या म्हणून. जालना शहरातील बद्रीनारायण वारवाले महाविद्यालयाजवळ ट्रकचा विद्युत तारांना स्पर्श झाला, त्यामुळे आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ट्रक जळून खाक झालाय. जालना शहरातील बद्रीनारायण वारवाले महाविद्यालयाजवळ एका ट्रकचा विद्युत तारांना स्पर्श झाला, त्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीमध्ये हा ट्रक जळून खाक झालाय. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. माय छोटा स्कूल
विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आबड एज्युकेशन हब जालना। प्री नर्सरी LKG UKG पहिली ते 10वी शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर अद्ययावत वर्गखोल्या स्वच्छ सुंदर क्रीडांगण शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल आबड कॉम्प्लेक्स गांधी चमन जुना जालना संपर्क 9623493999 किंवा 9730541111 शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे AC फ्रीज LED वॉशिंग मशीन डीप फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध AC डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क 9422725920 किंवा 9552774202।